नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी त्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पंचायत समिती कर्जत शिक्षण विभाग यांच्या वतीने मी स्वागत करतो. आपण 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये कर्जत तालुक्यातील पंचायत समिती विभाग शिक्षण विभाग यांच्याकडून मार्फत ऑनलाईन मार्गदर्शन सराव वर्ग चालू आहे. आज आपण व्यावहारिक गणित कालपासून घटक पाहत आहोत. तर त्यातील व्यावहारिक गणितातील आपण नफा तोटा हा घटक पाहत आहोत. आपल्याला आपण काल पाहिलं होतं की एकूण 7 घटक आपल्या गणिताच्या विषयासाठी आहेत. 7 घटक आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचा घटक 6वा घटक हा व्यावहारिक गणित आहे. त्याच्यामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट, कमिशन व रिबेट असे 4 उपघटक आहेत. आणि त्याच्यावर त्याच्या संकल्पना आपण समजून घेतल्या जातात की नफा कशाला म्हणायचं, खरेदी किंमत कशाला म्हणायचं, विक्री किंमत कशाला म्हणायचं, शेकडा नफा काय, शेकडा तोटा काय, एका वेळेस म्हणजे खरेदीवर आपण नफा काढतो किंवा तोटा काढतो, त्या संकल्पना आपण पाहिल्या होत्या. काही उदाहरणाचा सराव केला होता. त्याच्यात पुढचा घटक, त्याच्यात पुढचा भाग आता आपण टाकणार आहोत. व्यावहारिक गणितामध्ये आपण नफा तोटा पाहिला होता. नफा किंवा तोटा साधारणपणे खरेदी किमतीवर आकारतात. आपण काय पाहिलं होतं, हे विद्यार्थ्यांना पुन्हा कसं घेतलं होता. पण पुन्हा आपण काय करूया, त्याचा धावता आढावा घेऊ म्हणजे कालचं आपल्या लक्षात येईल आणि मग आपण पुढे जाऊया. नफा किंवा तोटा खरेदी किमतीवर आकारतात. की खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत. मग याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं की माल वाहतूक मध्ये त्याचा वाहतूक खर्च आहे, त्याची हमाली आहे. मोठे मोठे जर शहर असतील महानगर, त्याच्या महानगरमध्ये जातात आकारतात. मग या सर्वांची किंमत मूळ खरेदी किमतीमध्ये मिळून जी खरेदी होती त्याला एकूण खरेदी असते, हे आपण टाकतात. त्यानंतर एखादी वस्तू ज्या किमतीत घेतो त्याला खरेदी किंमत असते. ज्या किमतीला आपण ती वस्तू खरेदी घेतलेली आहे, विकत घेतलेली आहे, त्याला खरेदी किंमत. ज्या किमतीला वस्तू विकतो त्या किमतीला विक्री किंमत असते. पुढे खरेदी केलेली वस्तू जास्त किमतीस विकल्यास नफा होतो व कमी किमतीस विकल्यास तोटा होतो. आता नफा आणि तोटा म्हणजे आपण व्यावहारिक जीवनामध्ये आपण नफा म्हणजे फायदा, तोटा म्हणजे नुकसान असा आहे. तर खरेदीची किंमत कमी आहे आणि विक्रीची किंमत जास्त आहे, तर तिथं काय होतंय, नफा होतो. कमी किंमत म्हणजे खरेदीची किंमत जास्त आहे आणि विक्रीची किंमत कमी आहे, तिथं काय होतो, तोटा होतो. त्यानंतर पुढे बघा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत मोठी आहे म्हणून काय झाला, नफा झाला. इथं तोटा खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे इथं तोटा झाला. का झाला, खरेदी किंमत आपण ज्या किमतीला वस्तू खरेदी केली त्याच्यापेक्षा कमी किमतीला विक्री ग्राहकाला, म्हणून काय झाला, इथं तोटा झालेला आहे. शेकडा नफा, शेकडा नफा कसा म्हणतो आपण, एकूण नफा, एकूण नफा छेद खरेदी किंमत, छेद खरेदी किंमत गुणिले 100 असा आपण काय बघू शेकडा. शेकडा नफा त्याच प्रकारे एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. म्हणून आपण बघा मग अशी वाक्य गोष्टी नफा किंवा तोटा साधत नाही, खरेदी किमतीवर काढतात. म्हणजे इथं प्रत्येक वेळेस बघा शेकडा नफा शेकडा तोटा प्रत्येक ठिकाणी खरेदी किंमत आहे. म्हणून आपण शेकडा तोटा काढताना किंवा शेकडा नफा काढताना खरेदी किंमत विचार द्यायची, विक्रीची किंमत विचार द्यायची नाही. मी पुन्हा सांगितलं. चला आपण पुढे जाऊ, आपण पुढे जाऊया.
शेकडा नफा किंवा तोटा दिला असता खरेदी किंमत व विक्री किंमत यापैकी एकाची किंमत दिल्यास दुसरी किंमत काढणे. शेकडा नफा दिलाय आपल्याला, शेकडा तोटा दिलाय किंवा शेकडा तोटा दिलाय आणि खरेदी किंमत किंवा विक्री किंमत या दोन्हीपैकी एखादी किंमत दिली तर दुसरी किंमत आपल्याला काढता येते. त्याच्यावर आपण उदाहरण बघितले होते. शेकडा सूट व शेकडा नफा दिला असता छापील किंमत व खरेदी किंमत या पैकी एक किंमत दिली असता दुसरी किंमत दिली. छापील किंमतीचा आपण अर्थ दिला होता की छापील किंमत म्हणजे त्यांच्या त्या वस्तूवर आपण दर्शनी किंमत समजतो, म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समजतो. तशी छापील किंमत म्हणजे छापलेली किंमत, त्याच्यावर दिसणारी किंमत, दर्शनी किंमत त्याला म्हटलं जातं. तर छापील किंमत आपण काय पाहिलं होतं की छापील किंमतीवर काय करतो तो दुकानदार आपल्याला सूट देतो. काय करतो? सूट देतो. शेकडा सूट व शेकडा छापील किंमत. आता आपण पाहतो की मान्सून सेल आहे, पावसाळी सेल आहे, कपड्यांवर इतकी टक्के सूट किंवा सोन्याच्या वस्तू त्याच्या घड्याळीवर, मजुरीवर सूट, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आपण जाहिराती पाहतो. म्हणजे छापील किंमत जी असते त्याच्यावर सूट दिली जाते आणि मग खरेदी किंमत, आणि याच्यावर सुद्धा त्याला काय होतं? नफा होत असतो त्या व्यापाऱ्याला. ह्या किमती आपण बघितल्या, जाहिराती बघितल्या, यानुसार आपण त्याला अभ्यास केला होता. पुढे जाऊया. आता आपण पुढे काही उदाहरणं पाहिजे होती आपण. तर आपण हे दोन वस्तूंची विक्री किंमत समान व त्या विकून एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरी पासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात तोटा होतो. म्हणजे 20% नफा झाला आणि 20% तोटा झालाय तर त्याच्यावर काय होतो? तोटाच होतो. त्याचं सूत्र पण दिले आपल्याला. हे पण उदाहरण आपण काल बघितलं होतं. आपण पुढचे उदाहरण बघू. म्हणजे आपल्याला नफा तोटा हे प्रकरण अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा, रोहितने 5 लाख रुपयात घेतलेली गाडी शेकडा 6% विकली तर रोहितला किती रुपये मिळतील? असं उदाहरण आहे. रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 6% विकली तर रोहितला किती रुपये मिळतील? हे 2020च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले. आपल्याला दिलंय का आधी बघा, रोहितने बघा एका मुद्दाम दिले, अक्षरात दिले 5 लाख. रोहितने 5 लाख रुपयात घेतलेली गाडी म्हणजे रोहितची खरेदी किंमत किती आहे? 5 लाख. 5 लाख रुपये. एखादा प्रश्न कमी झाला नाही पाहिजे कारण आपण गडबडीत सोडवतोय. आपल्याला वेगवेगळ्या जास्त उदाहरण सोडायची. शेकडा 6% विकली. शेकडा 6%. आपण प्रत्येक घटकामध्ये शेकडेवारी असेल, सरळ व्याज असेल, नफा तोटा असू, कमिशन रेट, शेकडा, शतमान, टक्केवारी, 100ला आपण प्रमाण म्हणतोय. 100ला शेकडा 6% विकली. शेकडा 6% विकली म्हणजे नफा किती काला? नफा शेकडा नफा. शेकडा नफा किती आहे? 6%. तर रोहितला किती रुपये मिळतील? बघा, म्हणजे 100 रुपये खरेदी असेल तर खरेदीची किंमत हा नफा आणि विक्री. 100 रुपये खरेदी असेल तर त्याच्यावर किती नफा आहे? 6% म्हणजे 100ला. म्हणजे तिची किंमत किती होणार आहे? 106 रुपये होणार आहे. 106 रुपये. 100 रुपये खरेदी आहे, 6 रुपये नफा आहे. 106 किंमत. नफा म्हणजे खरेदीपेक्षा जास्त किंमत खरेदीमध्ये जो मिळवायचा. खरेदी आणि नफा बरोबर विक्रीची किंमत. मग आपली खरेदी किती आहे? 5 लाख रुपये. किती आहे? 5. मग आपल्याला 5 लाख रुपयावर विक्रीची किंमत करायची. एक्स इथे सुद्धा 6% नफा. मग एक्स बरोबर काय? 5 लाख
5,00,000 गुणिले 106 छेद 100 पुन्हा बघा x बरोबर तिथं गुणाकार 5,00,000 गुणिले 106 छेद म्हणजे भागिले 100 100 ने टाकायचं 200 काय केलं काय उरलं इथं बघा 5,000 गुणिले 106 5 ने त्याला आपण 300 ने म्हटलं 5 सख 30 5 ने 3 तसे काय 5 1 5 म्हणजे 5,30,000 रुपये त्याला मिळतील कोणता पर्याय बघा आपला पर्याय क्रमांक 4 5,30,000 रुपये त्याला काय असेल की विक्रीची किंमत असेल खरेदीची किंमत 5,00,000 रुपये त्यावर 6% नफा आणि विक्रीची किंमत किती असेल 5,30,000 रुपये पुढे दुसरं उदाहरण करतो आपण पुढचं उदाहरण आहे मग अशा आपण बघितलेल्या सूत्रानुसार दोन वस्तू प्रत्येकी 1,485 रुपयाला विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा बरोबर का इथं 10% इथं अंकात दिले आणि इथं अक्षरात दिले तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल पर्याय क्रमांक पहिला 1% नफा दुसरा 5% तोटा तिसरा 1% तोटा चौथा नफा अगर तोटा होणार नाही पहा दोन वस्तू प्रत्येकी म्हणजे प्रत्येक वस्तू पहिली वस्तू 1,485 ला विकली आणि दुसरी टक्क्यावर विकली 1,485 ला प्रत्येक वस्तू विकली परंतु ह्या पहिल्या वस्तूमध्ये काय झाला 10% तोटा झाला काय झाला 10% तोटा आणि दुसऱ्याच्या विक्रीवर काय झाला 10% तर आपल्याला काय विचारलंय मग की या व्यवहारात काय झालं आपण बघितलं सूत्र की सारखाच तोटा आणि सारखाच नफा झाला तिथे काय होतो तोटा होतो शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर काय सूत्र आहे आपलं शेकडा तोटा वर्ग छेद 100 शेकडा तोटा वर्ग छेद 100 शेकडा तोटा किती आहे आपला 10 चा वर्ग छेद 100 म्हणजे 10 चा वर्ग किती 100 भागिले 100 किती आला 1% तोटा झाला त्यामध्ये 1% तोटा झाला पहिला पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल एक पहिला पर्याय क्रमांक 3 बघा मग आपण 1% आलं की पटकन घेतो तर 1% नफा म्हटलं आहे तुझ्यापाशी उत्तर काय आहे कितीच आहे दोन वस्तू प्रत्येकी 1,485 ला विकल्याने म्हणजे पहिली वस्तू 1,485 ला विकली तर 10% तोटा झाला ती दुसरी वस्तू 1,485 ला विकली तर 10% नफा झाला म्हणजे दोन्हीची विक्रीची किंमत सारखी आहे परंतु एकीवर 10% तोटा झाला एकीवर 10% नफा झाला म्हणजे एकंदरीत म्हणजे काय एकूण सर्व त्या व्यवहारात सर्व पूर्ण व्यवहारामध्ये एकंदरीत म्हणजे एकूण सगळ्या पूर्ण व्यवहारामध्ये काय होतो शेकडा तोटा होतो मग शेकडा तोटा कसा करतो आपण शेकडा तोट्याचा वर्ग दिले 100 सोपं आहे कारण की तोटा जेवढा आहे तेवढाच नफा आहे शेकडा तोटा 10 आहे त्याचा वर्ग झाला 100 त्याला भागिले 100 एक उत्तर 1% तोटा अशा प्रकारेचं उत्तर येईल आपला पुढचं उदाहरण करतो आपण पुढचं उदाहरण
रुपये 7.5 डझन या भावाने 16 डझन पेन्सिल विकत घेतल्या. शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी लागेल? बघा 7.5 डझन म्हणजे 7.5 डझन. किती भावाने? रुपये 7.5 डझन या भावाने घेतल्या. किती घेतल्या डझन? 16 डझन. त्याची आपण खरेदी किंमत काढू. खरेदी किंमत बरोबर काय? 16 गुणिले 7.5. 1 डझन साठी 7.5 म्हणजे 7.5 रुपये. अशा 16 डझन पेन्सिली घेतल्या. 16 म्हणजे 80, 8 16 साठी 112, 112 120. तर एक दशक सरळ म्हणजे 120 रुपये झाली खरेदीची किंमत झाली. खरेदी किंमत आपल्याला. आता काय म्हटलं तिथं? एवढं उदाहरण झालं. रुपये 7.5 डझन या भावाने, डझन म्हणजे 12.7 डझन होते. या भावाने 16 डझन पेन्सिल विकत घेतल्या. इथपर्यंत आपण शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी? शेकडा 20 नफा सारखं आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत. म्हणजे 100 रुपये जर खरेदी असेल तर आपल्याला 120 रुपये विक्री जेव्हा होईल तेव्हा आपल्याला किती? 20% नफा मिळत. 100 रुपये खरेदी असेल तर विक्री 120 व्हावी लागत. आपल्याला 20% नफा. आपली खरेदी किती आहे? 120 रुपये. किती आहे? 120 रुपये. म्हणजे विक्री किती व्हावी लागेल? आपण एक्स मानून आहोत. एक्स बरोबर आहे 120 गुणिले 120 छेद 100. 10 ने भागलं 113 10 ने भागलं किती आलं? 12 गुणिले 12 हे 12 जवळ आपण हे 144. ठीक आहे. विक्रीची किंमत बघा. विक्रीची किंमत किती आली? बरोबर 144. आपल्याला विक्रीची किंमत विचारली का? नाही. शेकडा 20 नफा होण्यासाठी मिळवण्यासाठी प्रत्येक पेन्सिल एवढ्याला विकल्या. आता किती पेन्सिल काढावं लागतात आपल्याला? किती पेन्सिल? मग 16 डझन. म्हणजे एका डझन मध्ये किती? 12. 16 गुणिले 12 12 78 48 7 12 1 12 7 19 7 19 12 72 सॉरी 12 72 48 7 12 1 12 7 19 192 पेन्सिल आहे. किती? 16. म्हणजे 192 पेन्सिलीची किंमत किती आहे? 144. आपल्याला पैसे दिले बघा पर्याय. 75 पैसे 80 पैसे 90 पैसे 1 रुपये. मग 144 रुपयाचे आपण काय करायचे? पैसे करायचे. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. म्हणजे 144 म्हणजे 100 किती झाले? 14,400 पैसे. काय झाले? हे पैसे झाले. 6 भागिले किती? 192 पैसे. 192. मग किती दिवस जातो? 24 ने. 24 8 192 आणि 24 142 600 भागिले 8. 8 साठी 56 8 1 8 8 साठी 56 झाले 4 8 45 75 पैशाला एक पेन्सिल विकावी लागल. 75 पैसे. आपण काय केलं बघा उदाहरणामध्ये या. रुपये 7.5 डझन या भावाने 16 डझन पेन्सिल घेतल्या. बघा म्हणजे 1 डझन साठी 7.5 रुपये देतोय आपण.
16 डझन पेन्सिली घेतल्या त्याला गुणाकार केला म्हणजे 120 रुपये व्याजाची खरेदी किंमत आली. त्याची खरेदी इथपर्यंत उदाहरण झालं. शेकडा 20 नफा मिळवण्यासाठी म्हणजे या खरेदीवर आपण पहिल्यांदा बघितलं की खरेदीवर आपण नफा किंवा तोटा करतो. पण खरेदीवर 120 रुपये खरेदीवर आपल्याला किती नफा मिळवायचा आहे? 20 शेकडा 20 चा शेकडा 20. मग 100 रुपये खरेदीवर 20% नफा म्हणजे त्याची विक्री 120 म्हणजे 120 रुपये. मग 120 रुपये खरेदी आपली 120 रुपये खरेदी त्याच्यावर 20% नफा काढण्यासाठी आपण एक्स त्याची विक्रीची किंमत लागली आणि मग त्याचा गुणाकार भागाकार करून 144 रुपये घ्यायची. 144 रुपये विक्रीची किंमत झाली. मग आपल्याला पुन्हा काय विचारले आपल्याला 1 टप्पा झाला दुसरा टप्पा झाला 3 टप्पे धरणं बघा. प्रत्येक पेन्सिल केवढ्याला विकावी लागल हा शेकडा 20 नफासाठी. मग आता एकूण पेन्सिल किती त्याच्यामध्ये 16 डझन. 1 डझन म्हणजे 12. आपण केळी घेतो डझन मध्ये तर 16 डझन गुणिले 16 डझन म्हणजे एका मध्ये 12 आहेत गुणिले 12 म्हणजे 192. एकूण काय आहे? केळी आहे सॉरी पेन्सिल आहे पेन्सिल आहे. मग 600 144 च्या प्रकारे केले हे रुपये आहेत कारण की नफा पण नाही सगळं रुपये मध्ये नसतो आपण गुणिले 100 144 14,400 पैसे झाले आणि 192 पेन्सिल त्याला आपण भाग दिला तर किती आलं तर 75 पैशाला आपल्याला एक पेन्सिल विकावी लागल. तेव्हा काय होईल? 20% आपल्याला नफा मिळेल. किती मिळेल? 20% नफा मिळेल. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. आता पुढच्या उदाहरणाकडे पुढचं उदाहरण पाहू. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती? विक्रीची किंमत नफ्याच्या 10% 10 पट. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त उदाहरण थोडक्यात दिलंय त्यामुळे आपल्याला त्याला त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा लागेल आणि मग ते उदाहरण सोडवणार. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफा नफा किती मानला? नफा बरोबर 10. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट. नफा जेवढा आहे त्याच्या 10 पट. विक्रीची किंमत किती येईल आपली? विक्रीची किंमत नफा 10 रुपये आणि त्याचे 10 पट म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे 100 रुपये काय विक्रीची किंमत आहे. नफ्याचे शेकडा प्रमाण किती? बघा नफा मिळाला आपल्याला विक्रीची किंमत. मग खरेदीची किंमत किती असेल? आता खरेदीची किंमत किती असेल? खरेदीची किंमत 100 वजा 10 म्हणजे विक्रीची किंमत वजा नफा 90 रुपये. किती असेल? 90. विक्री खरेदीची किंमत अधिक नफा बरोबर विक्रीची. खरेदीची किंमत 90 रुपये. बघा विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती? हे नफ्याच्या 10 पट. नफा 1 पट आहे आणि त्याच्या 10 पट काय आहे? विक्रीची किंमत. नफा आपण 10 रुपये मानला 10 रुपये मग विक्रीची किंमत 10 गुणिले 10 पट. पट
₹100 विक्रीची किंमत आली, म्हणजे विक्रीची किंमत वजा नफ्याची किंमत ₹90 खरेदीची किंमत आहे. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला शेकडा नफा करायचा. काय करायचंय, शेकडा नफा काढायचा. मग शेकडा नफा कसा करणार आपण, शेकडा नफा एकूण नफा, एकूण नफा छेद खरेदीची किंमत गुणिले 100. शेकडा नफ्याचे सूत्र काय, शेकडा नफा बरोबर एकूण नफा, एकूण नफा छेद खरेदीची किंमत गुणिले 100. बघा बघा, एकूण नफा किती आहे, एकूण नफा 10, खरेदीची किंमत किती 90 होतोय. खरेदीची किंमत किती 90 गुणिले 100. 10 ने भाग दिला आपण, काय होईल मग 100 छेद 9, 100 छेद 9. इथं 1 गुणिले 100 100 आलं, 9 1 9, 9 1 9, 9 1 9, 9 1 एकाचा परत 10 आहे, 9 1 9. आणि मग खाली काय म्हटलं 1 छेद 9, 11 9 99 99 100 100 छेद 9, 11.1 छेद 9. टक्के काय होईल, शेकडा नफा त्याच्यामध्ये. कसं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये उदाहरण छोटच आहे पण त्याचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. विक्रीची किंमत नफ्याच्या दुप्पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण. विक्रीची किंमत किती आहे, 10 रुपये मानली आपण. मग खरी नफ्याची किंमत 10 रुपये मानली, मग विक्रीची किंमत किती आली, 10 पट 100 रुपये. मग 100 वजा 10 90, म्हणजे तिन्ही किमती मिळाल्या आपल्याला. खरेदीची किंमत मिळाली, विक्रीची किंमत मिळाली आणि नफा सुद्धा मिळाला. मग शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा बरोबर काय, एकूण नफा भागिले खरेदीची. प्रत्येक वेळेस आपण शेकडा नफा किंवा शेकडा नफा कशावर काढतो, तर खरेदी किंमतीवर काढतो. एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा किती आपला आहे 10 रुपये, किती आहे 8 भागिले खरेदी किंमत किती 90 रुपये गुणिले 100. 10 ने भागाकार करायला आपल्याला 1 छेद 9 गुणिले 100 म्हणजे 100 छेद 9. 100 ला 9 ने भागले तर आपला 11.1 छेद 9 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हा बरोबर आला. तर अशा प्रकारे आपल्याला नफा तोट्याचे उदाहरण आपण सोडवतोय. चला पुढे जाऊया, पुढचं उदाहरण पाहू. अतिशय छान उदाहरण आहे. हे सुद्धा उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. एक वस्तू 60 रुपयाला विकली, विक्रीची किंमत किती आहे, विक्री किंमत बरोबर 60 रुपये. किती तोटा झाला आहे, काही तोटा. काय म्हटले, काही तोटा. त्याला आपण एक्स बघू, एक्स तोटा काय झाला, एक्स तोटा. आपण उदाहरणाचं गणिती उदाहरणाचं त्याच्या आपण संख्येमध्ये किंवा सूत्रामध्ये मांडले गेले. एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू ₹95 ला विकली, म्हणजे त्याच वस्तू तीच वस्तू विक्रीची किंमत किती बदलली बघा. आता विक्रीची किंमत 95 रुपये किती आहे,
95 रुपये. हीच किंमत 95 रुपये. तर तोट्याच्या पाऊणपट नफा होतो बघा. तोट्याच्या किती तोटा झाला पहिला? 100. पाऊणपट, पाऊण म्हणजे किती? 3/4 गुणिले x. तोट्याच्या पाऊणपट म्हणजे दुप्पट म्हणजे गुणिले 3/4 गुणिले x म्हणजे 3x/4 नफा होतो. काय होतो? तर खरेदी किंमत 60 रुपये एकच वस्तू. आपण कालच बघितलं होतं की दुकानदार व्यावसायिक काय करतात? गिराईक जसे असेल, गिराईकाला जर जास्त नड असेल, फार गरज असेल तर कमी वस्तू किमतीची वस्तू जास्त किमतीने विकतात. किंवा वस्तूची आवक कमी झाली की काय होतं? त्याचा भाव वाढतो. एक वस्तू 60 रुपयाने विकली तर त्याला एक तोटा झाला होता. आणि तीच वस्तू काही रुपया बदल नाही, तीच वस्तू 95 रुपयाला विकली तर त्याला त्या तोट्याच्या 3/4 पट नफा होतो. म्हणजे बघा हेच कसं मांडतो मी आता. बघा अशी एक रेषा टाकली. वाय ही तिची काय आहे? खरेदी किंमत काय आहे? वाय खरेदी. वाय काय आहे? खरेदी मध्यभागी आहे. आणि तिची विक्रीची किंमत काय आहे? पहिली विक्रीची किंमत तिथं पहिली म्हणून म्हणजे 1 नंबरला विक्रीची किंमत पहिली किती आहे? 60. 60 रुपयाला जेव्हा विकली तेव्हा त्याला 1 रुपये तोटा झाला. त्याला 1 रुपये. आणि तीच वस्तू दुसरी विक्रीची किंमत बघा. ही पहिली विक्रीची किंमत, ही दुसरी विक्रीची. तीच वस्तू केवढ्याला विकली? 95 रुपयाला विकली. दुसरी विक्रीची किंमत त्याच वस्तू 95 रुपयाला. तर 95 तर काय झाला? 3/4 पट. तोट्याच्या किती झाला? 3x/4 पट काय झाला? नफा. एक वस्तू आहे तिची खरेदी किंमत y रुपये आहे. 60 रुपयाला विकली तर 1 रुपये तोटा होतोय. म्हणजे त्याच्या मागाला पण तोटा होतो. म्हणजे विक्रीची किंमत काय झाली? खरेदीपेक्षा काय झाली? कमी. खरेदी जास्त आहे. आणि 95 रुपयात ती जर वस्तू विकली तर 3/4 तोट्याच्या 3/4 पट म्हणजे तोटा किती? 1 रुपये. 3/4 1 पट नफा होतो. आता या दोन्हीचा डिफरन्स किती? मग 95 वजा 7. 95 वजा 7 त्याला बघा 5 गेले 5 35 आहे. हा 35 रुपये कशाची भेटतोय? x अधिक 3x/4 ची आहे बघा. म्हणजे तोटा x अधिक नफा किती आहे? 3x/4 बरोबर 35 रुपये. अशा प्रकारे धन परिस्थिती देतात. तर 1 रुपये तोटा झालाय आणि 3x/4 नफा झालाय. म्हणजे ह्या दोन्हीचं जे अंतर आहे 35 रुपये. म्हणजे x म्हणजे काय? x/1 आहे. त्याचे समान झालं आपल्याला. 4 4x 4 गुणिले x आहे. 1 गुणिले 3x काय झालं? 3x बरोबर 35. म्हणजे 7x बरोबर 35. 4 भागिले 4 होते आपल्याकडे. पण गेल्यावर गुणिले होती. म्हणजे 7x बरोबर 4×5 20. 4 12 14 x बरोबर किती आलं? 7 गुणे 14 7 0 0 x बरोबर 20 रुपये. x काय? तोटा 20 रुपये. 60 रुपयाला घेतल्यामुळं काय होतंय? 20 रुपये काय होतंय? तोटा होतोय खरेदीवर. म्हणजे खरेदीची किंमत किती असणार आहे? 80. खरेदीपेक्षा खरेदीतून तोटा वजा झाला 60. आणि 3x/4 म्हणजे 3/4
गुणिले किती आहे x बरोबर 30 4 1 4 4 1 20 5 त्रिक 15 बघा हा नफा आहे 15 रुपये नफा 15 रुपये काय आहे नफा आहे म्हणजे 80 अधिक 15 झालं 55 ते आपल्याला काय विचारलंय त्याची खरेदीची किंमत खरेदीची किंमत किती आहे 80 बघा हेच उदाहरण आपण कसं बघू का खरेदी किंमत खरेदी ही विक्री हा नफा खरेदी किती आहे 80 रुपये तुझीकडे 80 खरेदीची किंमत सारखीच आहे बदलली नाही पण पहिल्या याची विक्री किती झाली 60 रुपये पुढचं काय झाला तोटा झाला 20 रुपये काय झाला तोटा झाला 20 रुपये तोटा झाला आणि खरेदीची किंमत 80 रुपये आहे विक्रीची किंमत किती आहे 95 रुपये 15 रुपये नफा एक तोट्याच्या 3/4 पट काढला नफा झाला म्हणून आपल्याला खरेदी मिळाली 80 रुपये हे जर आपण असं मानून घेतलं हे नाही लक्षात आलं होत्या असं मानू शकतो तुम्ही की एक वस्तू 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो किती होतो आपण दिलाय का नाही काही होतो काय म्हटले काही तोटा होतो तीच वस्तू आपण 95 रुपयाला विकली तर तोट्याच्या पाऊण पट नफा तोट्याच्या पाऊण पट म्हणजे बघा 20च्या पाऊण पट किती आहे 20 तोटा आहे याच्या बरोबर म्हणजे आपण उदाहरण करून आलो पाऊण पट नफा होतो तर खरेदी किंमत किती आपण अशा प्रकारे आकृती काढून आणि नंतर असा जो फरक आहे दोन विक्रींमधला फरक आहे 60 रुपये विक्री केली आणि 95 रुपये हा मधला जो फरक आहे 35 रुपयाला त्याला मधला फरक 35 रुपयाला मग खरेदी किंमत ह्याच्यामध्ये कुठेतरी काही तोटा झाला आणि काही नफा झाला ह्या दोन्हीची बेरीज किती आहे 35 रुपये आणि मग त्याच्यावरून आपण तोटा काढला आणि मग त्याच्यावरून आपण खरेदीची किंमत काढली म्हणजे आपल्याला खरेदीची किंमत मिळाली दोन विक्रीच्या किमती आहे पण खरेदीची किंमत एकच आहे तर पुढचं उदाहरण आपण पाहूया पुढचं उदाहरण 5 बाकांची खरेदी 5 बाकांची विक्रीची किंमत करून घेऊ 5 बाकांची विक्री किंमत 5 बाकांची विक्री 5 बाकांची विक्रीची किंमत 6 बाकांच्या खरेदी एवढी आहे 6 बाकांच्या बाक म्हणजे बेरीज खरेदी किंमत एवढी तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती बघा 5 बाकांची विक्रीची किंमत 6 बाकांच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती पर्याय 10% नफा दुसरा 15% तोटा तिसरा 25% तोटा चौथा 20% नफा बघा बघा एका बाकाच्या खरेदीची किंमत आपण एका बाकाच्या खरेदीची किंमत एका बाकाच्या खरेदीची किंमत 1 रुपये मानू मानली आपण एका बाकाची खरेदीची किंमत 1 रुपये 6 बाकांची खरेदी किंमत किती
6 बाकांची खरेदी किंमत 6 बाकांची खरेदी किंमत 6 रुपये. एका बाकाच्या खरेदीची किंमत 1 रुपया मानली, मग 6 बाकांच्या खरेदीची किंमत 6 रुपये. 6 बाकांची खरेदी बरोबर काय? 5 बाकांची विक्री. बघा उदाहरणाच्या अटीनुसार 5 बाकांची विक्री किंमत 5 बाकांची विक्री किंमत बरोबर 6 बाकांची खरेदी किंमत 6 बाकांची. 6 बाकांची खरेदी किंमत किती आहे? 6 रुपये. आणि 5 बाकांची खरेदी किंमत किती आहे? बघा उदाहरणाच्या अटीनुसार 5 बाकांच्या विक्रीची किंमत 5 बाकांची विक्री आहे बरोबर 6 बाकांची खरेदी. मग आपण काय केले? एका बाकाची खरेदी किंमत 1 रुपया मानली, 6 बाकांची खरेदीची किंमत किती? 6 रुपये. म्हणजे 5 बाकांची विक्रीची किंमत किती झाली? 6 रुपये आहे. बरोबर आहे. मग एका बाकाची विक्रीची किंमत काढता येईल आपल्याला. 5 बाकांची विक्री किती आहे? 5 बाकांची विक्रीची किंमत किती आहे? 6 रुपये. एका बाकाची किती? 6 भागिले 5. 6 5 1 5 2 5 2 1 रुपया 20 पैसे एका बाकाची विक्रीची किंमत आहे. किती आहे? एका बाकाची किंमत 1 रुपया 20 पैसे आहे. मग बघा आता खरेदी आणि विक्री. खरेदी किंमत आणि विक्री. खरेदी किंमत आणि एका बाकाची खरेदीची किंमत किती मानली आपण? 1 रुपया मानली. आणि विक्रीची किंमत किती आहे? 1 रुपया 20 पैसे. म्हणजे नफा किती झाला त्याच्यावर आपल्याला हे आपल्याला काय विचारलंय? शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा विचारला. 1 रुपये खरेदी किंमत एका बाकाची, विक्रीची किंमत 1 रुपया 20 पैसे. तर मग आपल्याला काय करायचंय? शेकडा नफा काढायचा आहे. तर 100वर म्हणजे 1 रुपये खरेदीवर खरेदीची किंमत हा बरोबर नफा. 1 रुपये एका खरेदीवर किती नफा आहे? 0.20 पैसे. 0.20 रुपये. 100वर किती काढायचं आपल्याला? 100 रुपये. एक्स म्हणजे काय लिहिलं आपल्याला? एक्स बरोबर काय? एक्स बरोबर तितकंच नका. 100 गुणिले 0.20 छेद 1. 100 गुणिले 0.20 म्हणजे काय आलं? 100 मध्ये 200 दिल्या बघायला 20 हे 100 मध्ये 200 आहे. 2 हे x बरोबर 20% नफा होईल. 20% नफा होईल. 20% नफा म्हणजे पर्याय क्रमांक पहिला, दुसरा, चौथा 20%. 5 बाकांची विक्रीची किंमत 6 बाकांच्या खरेदी किंमती आहे. म्हणजे 5 बाकांची विक्रीची किंमत म्हणजे 6 बाकांची खरेदी किंमत आहे. इथं विक्रीची किंमत आहे, तर खरेदीची किंमत आहे. मग एका बाकाच्या खरेदीची किंमत आपण 1 रुपया मानली. 6 बाकांची झाली खरेदी किंमत 6 रुपये झाली.
म्हणजे 5 बाकांची विक्रीची किंमत सुद्धा तरी मग एका बाकाची विक्रीची किंमत मिळाली 1 रुपया 20 पैसे म्हणजे 1 रुपयावर 20 पैसे नफा तर 100वर किती बघा याची 5 पट आहे 20 म्हणजे 100 20 म्हणजे 100 20% कोण सुद्धा आपण काढू शकतो म्हणजे 20% नफा या व्यवहारामध्ये आपल्याला झालेला आहे. तर पुढचं उदाहरणाकडे आपण जाऊ. नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती उदाहरण नफ्याची किंमत नफ्याची किंमत विक्रीच्या किमतीच्या 21 पट नफ्याची किंमत विक्रीच्या किमतीच्या 1/21 पट नफ्याची किंमत नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 आहे नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट नफा पण 1 रुपया मानतात किती मानला नफा बरोबर 1 रुपये नफा बरोबर किती मानला 1 रुपये तर विक्रीची किंमत किती असेल किती असेल नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट नफ्याची किंमत विक्रीच्या 1 नफा 1 रुपया आहे मग त्याच्या 1/21 पट विक्री आहे नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट विक्रीच्या किती आहे विक्रीच्या 1/21 पट नफा 1 रुपया असेल तर विक्री किती 21 रुपये मग खरेदी किती खरेदी विक्री वजा नफा बरोबर खरेदी 20 नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट विक्रीच्या 1/21 पट म्हणजे नफा जेवढा विक्री जेवढा त्याला म्हणजे 1/21 21 म्हणजे बघा एक नफा असला तर विक्री 21 रुपये आणि खरेदी किती आली 20 रुपये आपला शेकडा नफा नफ्याचे शेकडा प्रमाण शेकडा नफा बरोबर काय आहे सूत्र आपलं शेकडा नफा बरोबर नफा एकूण नफा नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शेकडा नफा सूत्र काय आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले नफा किती आहे आपला 1 रुपया खरेदी किंमत किती आहे 20 छेद 20 एक 20 सकाळी 5% शेकडा नफा होईल 5% शेकडा नफा याचा अर्थ लावून महत्वाचा आहे नफ्याची किंमत विक्रीच्या 1/21 पट नफ्याची किंमत विक्रीच्या 1 बघा नफा 1 आहे विक्री 21 म्हणजे विक्रीच्या 1/21 पट नफा आहे म्हणजे नफा जेवढा आहे त्याला 1/21 गुणलं पट म्हणजे 21 गुणिले 1/21 21 म्हणजे 1 रुपयाचा विक्री 21 रुपये म्हणजे खरेदी हे जर आपलं आलं शेकडा नफा म्हणजे काय नफा खरेदी किंमत गुणिले 100 म्हणजे 1/20 गुणिले 100 म्हणजे 5% शेकडा नफाच्या होईल पर्याय क्रमांक 3 पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया
पुढचं उदाहरण. विकासने एक घड्याळ 6540 व दुसरे घड्याळ 3460 ला खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे 10,900 ला विकली तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती विकासने एक घड्याळ 6500 रुपये किती घेतलं घड्याळ एक घड्याळ 6540 रुपये व दुसरे घड्याळ 3460 ला खर्च केलं. दुसरं घड्याळ 3460 दोन्ही घड्याळे एवढ्या किती आपण खरेदीची किंमत काढून दोन्हीची बेरीज करावी लागेल आपल्याला. 0 6 4 10 चला 1 6 10,000 रुपये त्याची मिळाली आपल्याला खरेदी मिळाली. 2019 साली हे प्रश्न विचारलेला. पहिलं घड्याळ घेतलं 6540 रुपयाला, दुसरं घेतलं 3460 आणि एकूण खरेदी किंमत किती झाली 10,000 रुपये झाली. आणि त्याने विकली केवढ्याला दोन्ही घड्याळ विक्री किंमत किती आहे 10,000 किती आहे 10,000. देशामध्ये त्याला नफा झालाय. काय झालाय नफा 10,000 रुपये खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत किती आहे 10,000. किती झालाय मला त्याला विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत बरोबर नफा. हे 10,900 रुपये काय करायचं. मग आपल्याला काय विचारलंय तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा अथवा शेकडा तोटा शेकडा नफा झालाय काय झाला विक्री किंमत मोठी मग तो किती झाला तो काढायचा आपल्याला. म्हणजे खरेदी किंमत आणि नफा 10,000 जेव्हा खरेदी होती आपली दोन्ही घड्याळाची किंमत 10,000 रुपये घेतली त्याने विकासाला आणि विकताना 10,900 किती झाला 900 रुपये नफा झाला. तर 100 रुपयावर म्हणजे शेकड्यावर टक्केवारी x बरोबर काय मग 100 गुणिले 900 छेद 10,000 छेद 10,000. गेले 100 ने पैशाचा भाग दिला परत 100 ने भाग दिला 9% शेकडा नफा त्याला शेकडा नफा 2 पर्याय क्रमांक 14. काय केले एक घड्याळ आणि दुसरं घड्याळ दोन्ही घड्याळांची एकत्र बेरीज केली म्हणजे आपल्याला खरेदीची किंमत मिळाली आणि विक्रीची किंमत किती आपल्याला 10,900 केली. विक्री किंमत शेकडा नफा काढला आणि त्याचा प्रमाण शेकडा नफा काढलेला आहे. अशा प्रकारे पुढच्या उदाहरणात आपण जाऊ. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड म्हणजे रिकामी जागा मोकळी जागा शेकडा 15 नफ्याने विकला तर त्याला किती रुपये मिळतील. चंद्रपालने आपण प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केला खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत 9 लाख रुपये. 9 लाखाला खरेदी घेतला म्हणजे घेतला 9 लाख रुपये खरेदी एक भूखंड म्हणजे रिकामी जागा
15% नफ्याने विकला. नफा किती काढला त्यांनी? 15%. म्हणजे शेकडा नफा दिला इथे आपल्याला. काय दिलाय? शेकडा नफा. ते आहे बरोबर 15%. तर त्याला किती रुपये मिळतील? म्हणजे काय? खरेदी अधिक हा 15% नफा म्हणजे एकूण विक्रीची किंमत करायची. तर काय दिले उदाहरणार्थ आपल्याला काय विचारलं हे महत्वाचं कळलं पाहिजे. खरेदीची किंमत 9 लाख रुपये दिली. 15% त्याच्यावर शेकडा 15% नफा होतोय. नफा काढला त्यांनी. तर त्याला एकूण किती रुपये मिळतील? किती रुपये मिळतील म्हणजे पर्याय लागतील. पहिला पर्याय 10,25,000 रुपये. दुसरा 10,20,000 रुपये. तिसरा 10,35,000 रुपये. आणि चौथा 10,45,000. शेकडा नफा, खरेदी किंमत आणि विक्रीची. 100 रुपये जर खरेदी असेल तर 15% नफा म्हणजे केवढी विक्री? 115 मिळवायचे. 100वर 15% नफा म्हणजे विक्री किंमत 115 होईल. मग 9 लाख खरेदीवर 9 लाख खरेदीवर खरेदी असेल तर विक्री किती? एक्स बरोबर काय येईल आपल्याला? एक्स बरोबर 9 लाख गुणिले 115 छेद 100. 9 लाख गुणिले 115 छेद 100. 100 ने भाग दिला आपण काय होईल? 9,000 गुणिले 115 दिले आपण 9,45 4 9 1 9 2 4 13 चला 1 9 1 9 1 10,35,000 खरीद. 10 लाख खरीद बरोबर 10,35,000 रुपये त्याची काय असणार आहे? पुढचं उदाहरण घेऊ आपण. महत्वाचं उदाहरण आहे पुढचं, शेवटचं. ते बघू. पॅटर्न सारखं एक उदाहरण आहे, पण वेगळं उदाहरण बघू आपण. हा साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे 15% कमी झाला. काय झालं? साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे त्याचा खप, विक्री 15% कमी झाला. तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? पहिला म्हणजे 5.25% तोटा, दुसरा 6.25% नफा, तिसरा 7.25% नफा, चौथा 4.25% तोटा. साखरेचा दर बघा, 100 रुपये किलो साखर आहे समजा, तर तिचा दर किती वाढला? 25% वाढवला. म्हणजे तिची विक्रीची किंमत किती झाली? 125. 1 किलो साखर 100 रुपयाला आहे, तिचा दर 25% वाढवला म्हणजे झाली विक्रीची किंमत 125 रुपये झाला. त्याच्यामुळे काय झाला? खप 15% कमी झाला. म्हणजे 1 किलो साखर 100 किलो विकली जात असत, आता खप किती झाला? 15% कमी झाला. म्हणजे ही 85. म्हणजे 100 रुपये एका किलोचा दर, अशा 100 किलो साखर विकली जात होती, पण तिचा दर 125 रुपये केल्यामुळं 25 कमी झाला. त्याचा खप मग काय होईल? आपल्याला खरेदी विक्री 100 गुणिले 100 10,000 रुपये होईल. 10,000 रुपये याची विक्री किंमत होईल. त्याची किती होईल? म्हणजे 100 किलो साखर विकली की त्याची खरेदी किंमत किती होती आपली?
10,000 रुपये. आता किती होईल? 85 लिखली गेली म्हणजे 145 125 गुणिले 85 125 गुणिले 85 पाचा पाचा 25 त्याच्याने 2 5 गुणिले 10 12 त्याला 1 5 1 2 7 0 2 8 म्हणजे 40 त्याच्याने 4 8 गुणिले 16 4 20 त्याच्याने 2 18 45 त्याच्याने 4 8 गुणिले 16 4 20 त्याच्याने 2 8 1 8 2 10 5 8 25 त्याच्याने 2 5 गुणिले 10 12 5 1 6 म्हणजे किती आलं 5 2 6 इथे झाली विक्रीची किंमत आली 10,000 रुपये 10,625 रुपये 10,625 रुपये आले. इथपर्यंत आलं की आपलं उदाहरण पूर्ण झालं. 25% साखरेचा दर 25% वाढवला म्हणजे 100 रुपयाचं 125 केलं तेव्हा खप किती झाला 15 कमी झाला. मग 100 गुणिले 100 10,000 रुपये खरेदी किंमत आणि 10,625 10,000 खरेदीवर किती नफा झाला आपल्याला 625 रुपये. 100 रुपये खरेदीवर किती नफा असं करायचं. एक्स बरोबर काय येईल मग 100 आपण कोटी काढू शकतो 100 गुणिले 625 छेद 10,000 छेद 10,000 10,000 100 पर्यंत भाग दिला आपण त्याला काय म्हणलं 625 छेद 100 म्हणजे काय आलं 6.25% 6.5% काय झाला इथं नफा झाला 6.5% नफा झाला. पर्याय क्रमांक दुसरा. 6.5% आपल्याला काय झालाय नफा झालाय. त्यामुळं साखरेचा दर 25 ने वाढला आणि खप किती कमी केला 15% अशा प्रकारचे उदाहरण प्रश्नपत्रिकेत येतात. तर आपण कालपासून नफा तोटा या विषयावर पाहत होतो. उद्या आपला घटक सूट कमिशन आणि रिबेट आपण पाहणार आहोत. तर आजच्या तासिकेत आपण इथंच थांबवत आहोत. धन्यवाद.